आल ऑफ यू. माझं नाव महादेव मोठे. मी माध्यमिक शिक्षक म्हणून गेली 19 वर्षे काम करतोय. त्याचबरोबर माझे ग्रेड आहेत सिद्धेश्वर सलगर अण्णा आणि मारुती दौले सर. त्याचबरोबर मी या वर्कआउट मध्ये 26 जानेवारी 2025 मध्ये जॉईन झालोय. येस सर, खूप छान आणि एनर्जेटिक असं वर्कआउट तुम्ही आज गाईड केलेलं आहे. म्हणजे मागील 1.5 वर्षांपासून तुम्ही या फॅमिलीचा हिस्सा आहे सर, बरोबर? येस सर. तर कोणते काय कारण होते की तुम्ही 1.5 वर्षांपूर्वी रॉयल फिटनेस फॅमिली सोबत येण्याचा निर्णय घेतला होता सर? मला जास्त पोट वाढलेलं होतं आणि परंतु वेट जास्त नव्हतं माझं. त्याचबरोबर मला अशक्तपणासारखा यायचा आणि रोगप्रतिकारशक्ती खूपच वीक होती. त्यामुळं मी आजारी पडलो की लवकर बरा होत नव्हतो. सर्दी पडसं जरी झालं तरी लवकर बरं होत नव्हतो. अँटीबायोटिक्स बऱ्याच वेळा घ्यावं लागायची आणि खोकला वगैरे सारखा लागायचा. डिप्रेशन मध्ये यायचो. झोपेमध्ये वगैरे स्वप्न सारखी पडायची. येस. एक माध्यमिक शिक्षक असून देखील सरांना वर्कलोड मुळे व त्यांच्या जीवनशैलीमुळे म्हणा खूप साऱ्या डिसऑर्डर अशा होत्या. सरांचं वजन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जास्त नव्हतं, फक्त पोट वाढलेलं होतं. परंतु त्याबरोबर डिसऑर्डर अशा खूप साऱ्या आल्या होत्या. तर वजन किती होतं सर तुमचं ज्यावेळेस तुम्ही या फॅमिलीशी जॉईन? माझं जॉईन होताना माझं वजन 74 kg होतं आणि परत त्या वर्कआउट मध्ये आल्यानंतर माझं वेट 65 झालं आणि त्यानंतर मी न्यूट्रिशन चालू केल्यानंतर आणि प्रॉपर वर्कआउट केल्यानंतर डाएट फॉलो केला कोच सांगेल तसं. त्यामुळं माझं परत 5 किलो मसल गेन झालेलं आहे. माझा सध्या 70 kg वेट आहे. येस. क्या बात आहे सर. अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही स्वतःमध्ये घडवून आणलेलं आहे. पहिल्यांदा 9 kgचा सुंदर असा फॅट लॉस सरांनी केलेला आहे आणि त्यानंतर 5 किलोचे मसल गेन कोचेच्या गायडन्स खाली त्यांनी केलेला आहे. खूप छान असा बदल सरांमध्ये झालेला आहे. सर, तुम्ही आता ज्या डिसऑर्डर बद्दल सांगितलं तुमच्या ते ज्या की तुम्हाला या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर होत्या त्याबद्दल आता काय सांगाल सर? डायजेस्टिव्ह डिसऑर्डर खूप होत्या. त्याचबरोबर मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रॉपर डाएट फॉलो करा म्हणून मी शिकवत होतो. म्हणजे आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत त्यामध्ये प्रथिन, कर्बोदके, मेद, त्याचबरोबर जीवनसत्व अ, ब, क, ड, ई, त्याचबरोबर मिनरल्स आणि वॉटर, हा सगळा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे असं सांगत होतो. परंतु हे सर्व घटक मिळण्यासाठी कोणता आहार घ्यायला लागतोय या गोष्टी लक्षात येत होत्या. कारण बऱ्याचशा पुस्तकामध्ये दिलेलं असायचं की जीवनसत्व अ ह्यातून मिळतंय, ब ह्यातून मिळतंय किंवा व्हिटॅमिन सी आंबट फळं खाल्ल्यानंतर मिळतंय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण आहारातून घेऊ शकत नव्हतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण गोळा करू शकत नव्हतो. त्यामुळं शरीराचं बऱ्यापैकी कुपोषण होत होतं. आणि मग ह्या वर्कआउट आल्यानंतर मला कोचने सांगितली, डोले सरांनी आणि सिद्धेश्वर सलकरांनी, की न्यूट्रिशन घ्यावं लागतंय. कारण मी वर्कआउट करत होतो आणि मला खूपच थकवा यायचा. मी वर्कआउट झाल्यानंतर एक आंघोळ केल्यानंतर मला झोप लागायची. दिवसभर थकवा यायचा, मला खूपच थकवा यायचा. मी अगोदरही व्यायाम करत होतो मी, परंतु त्या व्यायामाने मला काही थकवा आला नाही. परंतु हा आपला रॉयल फिटनेस फॅमिली मधला जो वर्कआउट आहे, हा वर्कआउट केल्यामुळे खूपच घाम जायचा आणि थकवा यायचा. मग मी न्यूट्रिशन चालू केल्यानंतर थकवा हा पूर्णपणे बंद झाला आणि मग मला लक्षात आले की आपल्या शरीराला लागणारे जे सगळे घटक आहेत, उदाहरणार्थ 112 प्रकारचे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते एका ग्लास मध्ये भेटतात, हे लक्षात आलं माझ्या आणि मी लगेचच परत चालू केलं परत. येस. खूप छान सर. महादेव मोठे सर स्वतः एक सायन्स टीचर आहेत. सायन्स टीचर असून देखील ते विद्यार्थ्यांना सांगत होते की आहारामध्ये त्यांनी काय घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, काय काय खाल्लं पाहिजे. परंतु त्यांना स्वतः माहित नव्हते की काय खावं ज्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी मिळतील. सर, ज्या तुम्ही डिसऑर्डर बद्दल बोललात त्या डिसऑर्डर्स बद्दल थोडंसं आता सांगा. पहिला आणि आता त्या डिसऑर्डर्स मध्ये काय फरक आहे तुमच्या? मी दिवसात
दिवसातून 4 ते 5 वेळा मारुती दवले सरांना कॉल करतो मी, सध्या सुद्धा कॉल करतो. माझ्या इतक्या शंका असतात की माझ्या शंकेचं निरसन झाल्याशिवाय मी थांबतच नाही, गप्पच बसत नाही. आणि परत अजून काय प्रॉब्लेम निर्माण झाला की मी कॉल करतो सरांना, सर सांगते फॉर्म्युला 2 घ्या, त्यामध्ये ॲलो प्लस घ्या, ॲलो कॉन्सन्ट्रेट घ्या, त्याचबरोबर कॅल्शियम घ्या, जॉईंट सपोर्टर घ्या. कॅल्शियम वगैरे घेतल्यानंतर पुशअप भरपूर निघालेले, अगोदर पुशअप 4 ते 5 निघाले आणि थकवा यायचा, जागेला बसतो तुम्ही, करू शकत नव्हतो मी. परंतु दिनेश बांगर सरांनी जेव्हा सांगितलं तुम्हाला कॅल्शियमची कमतरता आहे, आणि मग मी कॅल्शियम चालू केलं, तेव्हापासून मी सुद्धा 100 पुशअप चॅलेंज मध्ये बऱ्यापैकी 70 ते 80% मी पुशअप काढत होतो स्वतः. येस येस, ग्रेट, अमेझिंग अमेझिंग सर. त्याचबरोबर अजून ज्या डिसऑर्डर होत्या तुम्हाला, हे थकवा येणं ही एक त्यातली गोष्ट झाली. त्याचबरोबर बाकी सारे डिसऑर्डर होते ते आता कशा आहेत का सर अजून तुमच्यामध्ये? सर काहीही सध्या डिसऑर्डर नाहीत. मी एकदम हेल्दी जेवण जगतो आणि मी वर्गामध्ये शिकवत असताना माझ्याकडे बघून विद्यार्थी सुद्धा खूप प्रेरणा घेतात. विद्यार्थी आजारी पडल्यानंतर मी त्याला सांगतो, अरे बाबांनो व्यायाम करा, आजारी पडू शकत नाही. कारण माझ्या मनामध्ये सुद्धा एक निर्गंड निर्माण झाला होता की मनुष्याला आजार हे लागतातच, व्याधी लागतातच आणि त्याला सामोरं जावं लागतं. कारण माझा डॉक्टर मित्र आहे, तो डॉक्टरच आहे. आणि बऱ्याच दिवसापासून मी ऐकून होतो की प्रत्येक कुटुंबासाठी एक फॅमिली डॉक्टर पाहिजे, कारण त्याशिवाय आपण व्यवस्थित जीवन जगू शकत नाही. आणि मेडिकल मध्ये माझे दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपये बाकी व्हायचे. दर महिन्याला मी त्यांचं नील करत होतो. परंतु आता जवळजवळ 1 वर्ष झाले डॉक्टरकडे मी जातच नाही, 1 मिनिट सुद्धा जात नाही डॉक्टरकडे. मेडिकल दुकानदार जो म्हणतो मला, सर तुम्ही आमच्या दुकानाकडे येत नाही कसं सुद्धा. मी म्हणलं आजारी पडत नाही तर कशासाठी येऊ. आणि आमच्या घरातील जेवढे मेंबर आहेत ते सर्व डाएट फॉलो करतात. महत्वाचं म्हणजे तेल जे आहे, तेल स्वयंपाकामधलं तेल एवढा मोठा शत्रू आहे माहित नव्हतं. तेल आहारामध्ये कमी केलं. घरामधला चहा हा 100% बंद आहे. बंद म्हणजे बंद. आलेल्या गेस्टला सुद्धा ऑपरेशन घ्या म्हणून आम्ही सांगतो. आणि सलाड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. आणि त्यामुळं आज सर्व मेंबर इतके खुश आहेत की मी नातेवाईकाला सुद्धा ह्याच गोष्टी सांगतो. आणि नातेवाईकामध्ये सुद्धा, आमच्या मित्रांमध्ये वगैरे सुद्धा न्यूट्रिशन सर्वजण आता इनटेक करतात. येस येस, खूप छान खूप छान सर. सरांचा हा पर्सनल आणि वैयक्तिक रिझल्ट आहे, हा मी असा डिस्क्लेमर देतो. खूप छान असा बदल झालेला आहे सरांमध्ये. सरांनी आता जसं सांगितलं की प्रत्येक फॅमिलीला एक डॉक्टर हवा, अशी सरांची विचारसरणी होती. परंतु जर प्रत्येक फॅमिलीला एक वेलनेस कोच मिळाला तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं हे आपण आता बघितलेलंच आहे. येस सर, हा सारा बदल तर तुमच्यामध्ये झालेला आहे या 1.5 वर्षामध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबांमध्ये. पण त्याचं कारण काय होतं, कशामुळे हा इतका मोठा बदल शक्य झाला सर? तुम्हाला वाटलं होतं का कधी तुमच्यामध्ये हा बदल होऊ शकेल? फिटनेस ह्या गोष्टी मला तर पसंत नव्हत्या, कारण असं भरपूर येतात लोक, व्यायाम करा, आहार घ्या, हे घ्या, ते घ्या म्हणून सांगतात. त्यामुळे माझा ह्या गोष्टीवर, मार्केटिंग वरती किंवा काय बाहेरच्या प्रॉडक्टवरती मला विश्वास नव्हता. आणि त्या न्यूट्रिशन बद्दल सुद्धा मला शंका होती, खूप शंका होती. परंतु जेव्हा हॉटेल सुगरणला कृष्णा बांगर सर आणि दिनेश बांगर सर आले होते, आणि तेव्हा मी गेलो होतो, स्वतःहून गेलो होतो. मी काय आहे बघूया म्हणून गेलो होतो. तर तिथं त्यांनी ते हर्बलाइफ कंपनी बद्दलची जी माहिती दिली, जगामध्ये 95-96 देशांमध्ये त्या कंपनीचे प्रॉडक्ट चालतात, आणि हे न्यूट्रिशन आहे, हे सप्लिमेंट आहे, आपल्या शरीराला गरज आहे, आणि ही सप्लिमेंट मिळाल्यानंतर आपण म्हणजे हेल्दी राहतो. त्याचबरोबर ह्याचा साईड इफेक्ट हा विषयच नाही काय सुद्धा. त्यानंतर 1980 सालीचं ओपनिंग सांगितलं या कंपनीचं. जवळजवळ 45-46 वर्ष झालेत. आपल्या इंडियामध्ये सुद्धा 99ला या कंपनीनं प्रवेश केला आहे. आणि हे न्यूट्रिशन आहे, ह्याचा साईड इफेक्ट नाही. कारण बरेच जण म्हणतो किडनी वगैरे खराब होतात, आणि पहिल्यांदा ऐकून बरं योग्य वाटायचं, बरोबर असते वाटायचं. परंतु त्या गुगलवरती सर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की जगातील नंबर 1 कंपनी कोणती आहे, तर हीच कंपनी दिसली. आणि मग त्या ठिकाणी माझा विश्वास 50% बसला. आणि मी जेव्हा प्रॉडक्ट यूज केल्यानंतर मात्र माझा याच्यावरती 100% विश्वास बसला. आणि मी तेव्हापासून 1% सुद्धा शंका घेत नाही. आणि जो शंका घेतो त्यांना यूज करा म्हणतो, आणि मग मला परत सांगा, जर काय प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो, अशा पद्धतीने मी इतरांना सुद्धा सांगतो.
येस येस, खूप छान सर. अनुमान लगाना नाही आहे, अनुभव लेना आहे, असं आपलं कोचेस सांगत असतात. त्याप्रमाणे सरांनी अनुभव घेतलेला आहे स्वतः आणि इतरांच्या देखील आयुष्यामध्ये आरोग्याची नांदियाळी पोहोचण्याचं खूप छान काम महादेव मोठे सर करत आहेत. येस, खूप छान असा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला सर. जे आपल्या या कॉलवरती सध्या नवीन पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल सर तुम्ही? अजून एक सांगतो माझा रिझल्ट. माझा मुलगा सध्या 10वीला आहे आणि मुलाला आमच्या दमा होता आणि तो वाफ देऊन वगैरे किंवा अँटीबायोटिक देऊन कव्हर होत नव्हता. तो हॉस्पिटलला ऍडमिट करावा लागत होता आणि दरवर्षी एकदा दोनदा ऍडमिट करायचा आणि तो खूपच वीक व्हायचा. एकदा शरीर चांगलं व्हायचं आणि परत आजारी पडला का तो वीक व्हायचा आणि त्यामुळं माझा कौटुंबिक बॅलन्स बिघडला होता. कारण आपणाला फक्त पैसाच सुख समाधान देत नाही हे मला कळून चुकलेलं होतं. आणि मग जेव्हा हे डायनोसेट आणि शेकमेट त्याला आहारातून दिलं आणि मग मात्र जॉईन झाल्यापासून आजपर्यंत त्याला सर्दी जरी आली तरी त्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही. दवाखाना हा विषय त्या मुलासाठी सुद्धा बंद झालेला आहे. एक माझ्यासाठी एक जबरदस्त न्यूज आहे. त्याचबरोबर सर्वांनी जे काही वर्कआउट करतात त्यांनी पहिल्यांदा अनुभव ऐकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे कोच सांगतात ते कोच काहीही मनाचं सांगत नाही, त्यांचा आलेला अनुभव ते सांगतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा. आणि ते जे सांगतात न्यूट्रिशन घ्या, फॉर्म्युला 2 घ्या, त्याचबरोबर सकाळी उठायची सवय लावा. मी तर असा एकही दिवस नाही मला कोचनं कॉल करतात परंतु मी अगोदर उठून बसलेला असतो अगोदर. कारण आपल्या स्वतःसाठी आहे, इतरांसाठी नाही. जो सकाळी झोपतो तो दिवसभर आळसात राहतो. जो सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करतो तो मला वाटते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तो फ्रेश असतो. आणि यासाठी माझं सर्व रॉयल्सना सांगणं आहे की 20% फक्त वर्कआउट काम करतो आणि 80% न्यूट्रिशन काम करतं. त्यामुळं न्यूट्रिशन इनटेक केलं तर आपल्या शरीराचं पोषण होणार आहे. फक्त व्यायाम करून आपलं पोषण होणार नाही. एवढं माझं सगळ्यांना सांगतोय मी. येस येस येस, खूप छान आणि मोलाचा असा संदेश महादेव मोठे सरांनी इथं सर्व पार्टिसिपेंट्सला दिलेला आहे. त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, त्याचबरोबर त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये देखील खूप छान पद्धतीने असा बदल झालेला आहे. जसं की सांगितलं सरांनी, त्यांच्या मुलाला दम्याचा त्रास होता तो देखील आता पूर्णपणे बंद झालेला आहे. हा सकस संतुलित आहार आणि योग्य डाएट, कोचचं मार्गदर्शन यामुळे हा रिझल्ट शक्य झालेला आहे. येस, खूप छान अभिनंदन आहे सर. जो की तुमच्या फॅमिलीमध्ये हा खूप छान असा बदल झालेला आहे आणि थँक्यू म्हणेन मी तुम्हाला. तुम्ही आज रॉयल फिटनेस फॅमिलीतर्फे आज इथे सर्वांना वर्कआउट गाईड केलात आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव जो आहे तो सर्वांसोबत शेअर केलात. मी रॉयल फिटनेस फॅमिलीचं धन्यवाद मानतो की मला वर्कआउट करण्याची सर्वांसमोर संधी दिली. त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.